हॅलो एव्हरीवन. इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधला चॅप्टर सेकंड पाहत आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. या चॅप्टरमध्ये एक्सरसाइज 2.1, 2.2 आणि 2.3 आपण या अगोदर पाहिलेली आहे. त्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड, कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड आपण कवर केलेली आहे. आज आपण फॉर्म्युला मेथड पाहणार आहोत. सोबतच फॉर्म्युला मेथड, कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि फॅक्टरायझेशन मेथडमध्ये तिघांमध्येही कॅल्क्युलेशन केल्यानंतर व्हॅल्यू सारख्या येतात का हे पाहणार आहोत. सोबत प्रॅक्टिस सेट 2.4 पाहणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण पाहिलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय फॉर्मचं असतं, ax² + bx + c = 0. आता हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला डिफाईन केलेला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे काय, x = -b ± (√b² - 4ac/2a). ओके, या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर एबीसी किमती टाकल्या, ज्या कोएफिशियंटची किमतीत पहा, x² कोएफिशियंट a, x कोएफिशियंट b आणि कॉन्स्टंट c, हे एबीसीचे व्हॅल्यू जर पुट केल्या तर एक्सच्या आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतात, एकदा प्लस एकदा मायनस असताना. आणि त्या व्हॅल्यूज म्हणजे काय असतात, आपले रूट्स असतात. ओके, मग इथे पहा फॉर्म्युला कोणता आपला, ax² + bx + c = 0. देन एक्सचे व्हॅल्यू काय मिळतील, इफ ax² + bx + c = 0, देन x = -b ± (√b² - 4ac/2a). हा आपला फॉर्म्युला. आणि त्यासाठी मग दोन रूट्स असतात, अल्फा आणि बीटा. मग इफ अल्फा = -b ± ऐवजी इथं फक्त प्लस घेतला आहे, -b + (√b² - 4ac/2a). आणि बीटासाठीची व्हॅल्यू काय घेतली आहे, -b - (√b² - 4ac/2a). अशा पद्धतीने आपण हे दोन फॉर्म्युले वापरणार आहे. आपण यूज काय करणार, तर फर्स्ट फॉर्म्युला अँड देन वी स्प्लिट दिस. ओके, आणखी यामध्ये हा जो b² - 4ac ही जी गोष्ट आहे, याला म्हणतात डिस्क्रिमिनंट. आपण हे पुढे पाहणारच आहोत. त्याला सोबत त्याचं दुसरा सिम्बॉल डेल्टासुद्धा आहे, किंवा त्याला कधी कधी कॅपिटल डी सुद्धा वापरतात. आता हेच कॅल्क्युलेशन आपण अगोदर करत असतो, नंतर एक्समध्ये व्हॅल्यू पुट करत असतो. तुम्ही डायरेक्ट जरी व्हॅल्यू पुट केला तरी काय अडचण येत नाही. तेच आपण आता पुढे पाहणार आहोत. चला तर मग एक प्रॉब्लेम घेऊयात, आणि तो तीनही वेगवेगळ्या मेथड्सने, म्हणजे जसं की फॅक्टरायझेशन, कंप्लिटिंग स्क्वेअर आणि फॉर्म्युला मेथड, तीनही मेथडने सोडवायचा प्रयत्न करूयात. काय होतं पाहूयात. एक ॲक्टिव्हिटी आपल्या बुकमध्ये ती करूयात. काय दिले पहा, ॲक्टिव्हिटी, सॉल्व द इक्वेशन 2x² + 13x + 15 = 0 बाय फॅक्टरायझेशन मेथड, बाय कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड अँड यूजिंग फॉर्म्युला मेथड. व्हेरीफाय दॅट यू विल गेट सेम रूट्स एव्हरी टाईम. ओके, चला तर मग आपण चेक करूयात. इक्वेशन काय दिले पहा, 2x² + 13x + 15 = 0. सगळ्यात पहिली मेथड फॅक्टरायझेशन मेथड. फर्स्ट फॅक्टरायझेशन मेथड. चला काय दिलं आहे, इक्वेशन काय, 2x² + 13x + 15 = 0. म्हणजे 2 × 15 एसीची मल्टिप्लिकेशन करतो, आठवत आहे का, 2 × 15 = 30. 30चे आपल्याला काय करायचे, फॅक्टर पाडायचे. कसे पाडणार, 30चे फॅक्टर पडतात, किती पडू शकतात, कोणत्या टर्ममध्ये पाहिजे, 13च्या, म्हणजे 10 3 पडतील का, 10 3 खूप सोपे आहेत पहा. म्हणजे काय होईल, देअरफॉर तर पहिलं मी इक्वेशन लिहितो आणि मग फॅक्टर लिहितो. 2x² + 13x + 15 = 0. त्याचे फॅक्टर कसे येतील, 2x², 13ला फॅक्टर करतो आपण 10x + 3x + 15 = 0. आता इथं पहा, फर्स्ट 2मधून 2x कॉमन निघेल, 2x निघाल तर काय राहील शिल्लक, x + 5. ओके, आणि तुमचा 3x कॉमन निघाला, 3 निघाला कॉमन, x पण निघत नाही, 3 इन ब्रॅकेट, कारण पहिल्यामध्ये x आहे, दुसऱ्यामध्ये x नाही आहे, म्हणजे फक्त 3 निघेल. 3 5 15 म्हणजे x + 5 शिल्लक राहील = 0. x + 5 कॉमन निघेल, आणि पुढे काय राहील, 2x + 3 = 0. म्हणजे आता याचं सोल्युशन कसं लिहू शकतो आपण, देअरफॉर x + 5 = 0 और 2x + 3 =
0 म्हणजे x इज इक्वल टू -5 और 2x इज इक्वल टू -3. आता 2 डिवाइडला पाठवूयात म्हणजेच x इज इक्वल टू -5 और x इज इक्वल टू -3/2. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल, सोल्युशन मिळेल. चला सेकंड मेथड पाहूयात. सेकंड मेथड कोणती आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ओके, या मेथडमध्ये काय करतो आपण पहा इक्वेशन काय आपल्याकडे 2x स्क्वेअर प्लस 13x प्लस 15 इज इक्वल टू 0. आपण काय करतो आठवतंय का, एक्सला आयसोलेट करायचो म्हणजे एक्स काय इथे काय होईल डिवाइड बाय 2 करूयात. डिवाइड बाय 2 काय होईल, 2 ने डिवाइड केलं तर 2x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 प्लस 13x डिवाइडेड बाय 2 प्लस 15 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 0 डिवाइडेड बाय 2 म्हणजे काय भेटेल, हा 2 ला 2 कॅन्सल होईल. एक्स स्क्वेअर प्लस 13/2x प्लस 15/2 इज इक्वल टू 0. मग आता आपल्याकडे जो 13/2 आहे म्हणजे बीची व्हॅल्यू, आता b/2 ब्रॅकेट स्क्वेअरने आपल्याकडे ॲड अँड सबट्रॅक्ट करायचे म्हणून करूयात ॲड अँड सबट्रॅक्ट. आता b/2 म्हणजे 13/2 तर आहेच आहे म्हणजे 13 आणखी 2 आहे म्हणजे 13/4 होतील. 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर इन LHS. ओके, आता LHS मध्ये आपल्याला काय करायचं आहे 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड अँड सबट्रॅक्ट करायचं म्हणजे काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 13/2x प्लस आता आपल्याला काय करायचं, आपलं 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड केला आणि सबट्रॅक्ट करूयात 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि पुढे 15/2 ॲज इट इज प्लस 15/2 इज इक्वल टू 0. चला तर मग आता इकडचं आपण क्वाड्रेटिक मांडूयात. काय होईल पहा, इथे होईल एक्स स्क्वेअर प्लस आता 2 इंटू लिहायचं आपल्याला 2 इंटू फर्स्ट टर्म एक्स आणि सेकंड टर्म काय करायचं आपल्याला 13/4. जेणेकरून हा 2 आणि 4 एकमेकाला कॅन्सल होऊन इथे फक्त 13/2 शिल्लक राहतील ॲज इट इज जसे ते होते. प्लस इथे 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे जे मायनस आहे ते पलीकडे जातील 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस होतील आणि हा जो -15/2 होईल जो प्लस 15/2 आहे तो. ओके, मग इकडे साईडला काय होईल, इथे फर्स्ट टर्म एक्स प्लस लास्ट टर्म काय 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर होतील इज इक्वल टू 13चा स्क्वेअर काय होईल 169 डिवायडेड बाय 16 मायनस 15 डिवायडेड बाय 2. आता पहा इथे 15/2 ला आपल्याला काय करायचं आहे, डिनोमिनेटर 16 बनवायचं आहे. मग मी करतो इथे मल्टिप्लाय 8/8 ने मल्टिप्लाय करतो जेणेकरून काय होईल डिनोमिनेटर सगळ्यांचा 16 होईल. काय होईल पहा, एक्स प्लस 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 169/16 मायनस 15 होतील 120/16. ओके, मग सबट्रॅक्शन काय होईल पहा 169 मायनस 120 विच इज इक्वल टू 49/16. इकडे एक्स प्लस 13 डिवाइडेड बाय 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता म्हणूया टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट काय होईल, स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल एक्स प्लस 13 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू 49चा स्क्वेअर रूट येईल 7 डिवायडेड बाय 16चा स्क्वेअर रूट 4 इथं दिले प्लस और मायनस. ओके, म्हणू शकतो आपण देअरफॉर एक्स प्लस 13 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 7/4 और एक्स प्लस 13 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू -7 डिवायडेड बाय 4. आता हे 13/4 सबट्रॅक्शनला पाठवूयात. एक्स इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 4 मायनस 13 डिवायडेड बाय 4 और x इज इक्वल टू -7 डिवायडेड बाय 4 मायनस 13 डिवायडेड बाय 4. आता थोडी जागा कमी पडते आहे, आपण थोडं शिफ्टिंग करूयात. चला पहा आता काय होईल, इथे x इज इक्वल टू काय होईल 7/4 आणि 13/4 किती आहे शिल्लक
-6/4 आणि ऑर x इज इक्वल टू -20/4. ओके, म्हणजे इथं होतील 2 2 जा 2 -3 जा, म्हणजे x इज इक्वल टू -3/2 और x इज इक्वल टू इथे होतील 4 5 जा 20 -5. ओके, हे सोल्युशन मिळेल आपल्याला. ओके, पाहिलं तर आपण हे दोन्ही फॉर्म्युले कसे आहेत, दोन्हींचं सोल्युशन कसं आलं सारखं आलेलं आहे. चला तर मग आपण फॉर्म्युला मेथडने पण ट्राय करून पाहूयात. चला तर मग थर्ड मेथड पाहूयात, फॉर्म्युला मेथड. तर नीट समजून घ्या. आपला फर्स्ट प्रॉब्लेम फॉर्म्युला मेथडचा. इक्वेशन काय आपलं 2x² + 13x + 15 इज इक्वल टू 0. काय करायचं आहे, कंपेअर विथ का सोबत कंपेअर करणार, आपलं जे स्टँडर्ड इक्वेशन आहे ना क्वाड्रॅटिकचं त्यासोबत. ax² + bx + c इक्वल टू 0. व्हॉट वी गेट, a इज इक्वल टू b इज इक्वल टू अँड c इज इक्वल टू. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a ची व्हॅल्यू किती मिळाली 2, b ची 13 आणि c ची 15. आपण फर्स्ट एक्सरसाइज केली ना, फर्स्ट प्रॉब्लेम सेट त्यासारखं आहे पहा. आता मग काय करायचं आपल्याला, अगोदर डिस्क्रिमिनंट काढून घ्यायचं आहे. डिस्क्रिमिनंट किंवा ट्रायंगल इज इक्वल टू केलं तरी चालतं. डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू b² - 4ac इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आपला b² - 4ac डिस्क्रिमिनंटसाठी. b ची व्हॅल्यू किती आहे 13, 13चा काय व्हॅल्यू तो स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू 15. मग काय होईल पहा, 13चा स्क्वेअर 169 मायनस किती होतील 15 टू जा 30 आणि 34 जा 120. ओके, मग सोल्युशन येईल 49. मग आता फॉर्म्युला काय आपला, x इज इक्वल टू -b प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा, आपल्याला कायमस्वरूपी वापरायचा आहे. नॉट फॉर 10th अप टू लाईफ टाईम इन मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सच्या पूर्ण लाईफ टाईममध्ये आपल्याला फॉर्म्युला कायम वापरायचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. -b, व्हॉट इज ऑल ऑफ b 13 -13 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac, स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac व्हॅल्यू आली 49, स्क्वेअर रूट ऑफ 49 डिवायडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 2. ओके, आता याची व्हॅल्यू काय होतील पहा बरं. देअरफॉर x इज इक्वल टू -13 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 49 किती येईल 7 डिवायडेड बाय 2 इंटू 4. आता आपण एकदा वेगवेगळे लिहूयात. देअरफॉर x इज इक्वल टू -13 प्लस 7 अपॉन 4 और x इज इक्वल टू -13 - 7 अपॉन 4. मग काय होईल, -13 प्लस 7 बिकम्स -6 अपॉन 4 और इथे x इज इक्वल टू आला x इज इक्वल टू -20 डिवायडेड बाय 4. मग इथे भाग जाईल पहा 2चा, 2 2 जा 4 आणि 2 -3 जा, म्हणजे x इज इक्वल टू -3/2 और x इज इक्वल टू 4 5 जा म्हणजे -5. ओके, सेम तसेच अगोदरच्या दोन्ही मेथडचं आलेलं सोल्युशन आणि आत्ताच सोल्युशन दोन्ही कसे आहेत सारखे आलेत. ओके, तीनही मेथड आपल्याला एकच सोल्युशन देतात. म्हणजे कुठल्याही मेथडने सोडवा काही फरक पडत नाही, फक्त प्रॉपरली स्टेट केलेला असेल त्या मेथडनी सोडवायचं आहे. चला तर मग आपला प्रॅक्टिस सेट सुरू करूयात. चला, प्रॅक्टिस सेट 2.4 काय पहा. फर्स्ट क्वेश्चन आहे, कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स टू जनरल फॉर्म अँड राईट व्हॅल्यूज ऑफ ABC. ओके, आपल्या जनरल फॉर्मसोबत कंपेअर करायचे आणि ABCच्या व्हॅल्यू लिहायच्यात. तर मग पहा फर्स्ट इक्वेशन काय, x² - 7x + 5 इक्वल टू 0. मग म्हणूयात कंपेअर विथ ax² + bx + c इक्वल टू 0. व्हॉट वी गेट, a इज इक्वल टू भेटेल, b इज इक्वल टू अँड c इज इक्वल टू. व्हॉट इज ऑल ऑफ a ची व्हॅल्यू जर पाहिली तर एचा व्हेरिएबल x² कोएफिशियंट किती आहे 1 आणि b ची x कोएफिशियंट -7 आणि c ची व्हॅल्यू +5. ओके, अशा पद्धतीने व्हॅल्यू मिळतात. चला दुसरा करूयात. म्हणून तिथे काय दिसतोय 2m² इज इक्वल टू 5m - 5. आपला स्टँडर्ड फॉर्म कसा आहे इक्वल टू 0 वाला आहे, म्हणजे सगळे लेफ्ट हँड साईडला पाहिजे. 2m² - 5m, त्याला मायनस लहान -5 इकडे आलं तर +5 होतील.
प्लस 5 इज इक्वल टू 0. आता म्हणूयात कंपेअर विथ. आता इक्वेशन एम मधलं आहे म्हणून आपण कंपेअर सुद्धा एम सोबतच करणार आहे. am² प्लस bm प्लस c इक्वल टू 0. व्हॉट वी गेट? a इज इक्वल टू b इज इक्वल टू अँड c इज इक्वल टू. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a, b अँड c? a ची व्हॅल्यू येते 2, b ची व्हॅल्यू -5 आणि c ची व्हॅल्यू +5. ओके, समजलं आहे? चला पुढचा पाहूयात. चला नेक्स्ट काय पहा. हा जर पाहिला तर y² इज इक्वल टू 7y. आपल्याला इक्वल टू वाला 0 पाहिजे, म्हणजे y² हा 7y कडे आला तर -7y इक्वल टू 0. आता इथे कॉन्स्टंट टर्म दिसत नाही, ते लिहूयात. आपल्याला माहिती आहे काही नसेल तर 0 लिहितो. y² -7y प्लस 0 इज इक्वल टू 0. आता कम्पेअर करूयात. कंपेअर विथ ay² प्लस by प्लस c इक्वल टू 0. आठवतं का मी सांगितलं होतं जसा देश तसा वेश. त्यानुसार आपल्याला ज्या व्हेरिएबलमध्ये असेल त्या व्हेरिएबलमध्ये आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन लिहायचं आहे. म्हणजे काय मिळेल? a इज इक्वल टू b इज इक्वल टू आणि c इज इक्वल टू. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a, b अँड c? a ची व्हॅल्यू किती आहे? इथं किती? y² म्हणजे 1 कोएफिशियंट त्याचा. इथे b ची व्हॅल्यू -7 आणि c ची व्हॅल्यू 0. ओके, समजलंय? चला नोट करून घ्या. पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. चला काय म्हणतात ते? सेकंड क्वेश्चन, सॉल्व युजिंग फॉर्म्युला. सोपे क्वेश्चन्स आहेत. चला करूयात. कंपेअर विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. व्हॉट वी गेट? a इज इक्वल टू b इज इक्वल टू अँड c इज इक्वल टू. व्हॉट इज ऑफ a, b अँड c? a ची व्हॅल्यू मिळेल 1, b ची व्हॅल्यू 6 आणि c ची व्हॅल्यू 5. म्हणजे काय आता फॉर्म्युला आपल्याला डिस्क्रिमिनंट काढून घ्यायचा आधी. मग आता इथे तो डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू, आठवतं का मी सिम्बॉल सांगितलं ट्रायंगल असतो म्हणून. सिम्बॉल काय असतो? ट्रायंगल. b² -4ac. तुम्ही डिस्क्रिमिनंट फुल फॉर्म लिहू शकता किंवा ट्रायंगल सुद्धा लिहू शकता. b², व्हॉट इज ऑफ b? 6. 6चा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू 5. मग काय होईल? 6 6 जा 36 -20 विच इज इक्वल टू काय होईल? 16. डिस्क्रिमिनंट किती आला? 16. आता फॉर्म्युला x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² -4ac अपॉन 2a विच इज इक्वल टू -b मायनस ऑफ 6 मायनस b ची व्हॅल्यू 6 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ किती येईल ती? b² -4ac व्हॅल्यू 16 आली पावरती डिवाइड बाय 2a. 2 इंटू a ची व्हॅल्यू 1. ओके, विच इज इक्वल टू -6 प्लस ऑर मायनस 16चं रूट 4 डिवाइडेड बाय 2. 2 इंटू 1 काय होईल? 2. मग काय म्हणू शकतो आपण? देअरफॉर x इज इक्वल टू -6 प्लस 4 डिवाइडेड बाय 2 और x इज इक्वल टू -6 मायनस 4 डिवाइडेड बाय 2. म्हणजेच काय होईल? x इज इक्वल टू -6 प्लस 4 -2 अपॉन 2 और x इज इक्वल टू -6 मायनस 4 -10 अपॉन 2. म्हणजे x ची व्हॅल्यू काय भेटेल? x इज इक्वल टू -2 अपॉन 2 -1 और x इज इक्वल टू -5. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहेत. सोल्युशन मिळाले. चला सेकंड प्रॉब्लेम करूयात. सेकंड प्रॉब्लेम काय दिला आहे? x² -3x -2 इक्वल टू 0. चला कंपेअर करूयात. कंपेअर विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. व्हॉट वी गेट? a इज इक्वल टू b इज इक्वल टू अँड c इज इक्वल टू. व्हॉट इज ऑल ऑफ a? x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, b x चा कोएफिशियंट -3 आणि पुढला -2. चला व्हॅल्यू मिळाल्यात. डिस्क्रिमिनंट काढूया. डिस्क्रिमिनंट इज इक्वल ट्रायंगल इज इक्वल टू b² -4ac विच इज इक्वल टू व्हॉट इज ऑल ऑफ b? b ची व्हॅल्यू किती? -3. -3चा काय होईल तो? स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू -2. मग काय होईल? -3चा स्क्वेअर 9 -2 इंटू -4. आता 1 म्हणलं तर काय फरक पडत नाही. प्लस 8. 9 प्लस 8 किती होईल? 17. ओके, डिस्क्रिमिनंट मिळाला आपल्याला. मग आपण काय करू शकतो? x इज इक्वल टू फॉर्म्युला -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² -4ac अपॉन 2a
विच इज इक्वल टू मायनस बी मायनस ऑफ -3 प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac स्क्वेअर रूट ऑफ काय येईल आपल्याला 17 अपॉन 2a 2 इंटू एची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 ओके विच इज इक्वल टू मायनस ऑफ -3 +3 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 17 डिवायडेड बाय 2 मग काय होईल आता मग काय म्हणू शकतो देअरफॉर x इज इक्वल टू 3 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 17 अपॉन 2 और x इज इक्वल टू 3 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 17 अपॉन 2 ओके अशा पद्धतीचे दोन सोल्युशन मिळतील कारण की स्क्वेअर रूट ऑफ 17 मिळणार नाही आहे म्हणजे कॅल्क्युलेशन इथपर्यंत असेल ओके चला नोट करून घ्या पुढचा प्रॉब्लेम चला काय दिला आहे 3m² प्लस 2m मायनस 7 इक्वल टू 0 म्हणून यात कम्पेअर विथ आता इथे फॉर्म्युला कसा बनवायला लागेल मी सांगितलं होतं जसा देश तसा वेश am² प्लस bm प्लस c इक्वल टू 0 मग काय मिळेल a इज इक्वल टू b इज इक्वल टू अँड c इज इक्वल टू व्हॉट ऑफ a ची व्हॅल्यू मिळेल 3 b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू -7 चला मग डिस्क्रिमिनंट काढूयात ट्रायंगल इज इक्वल टू b² मायनस 4ac विच इज इक्वल टू व्हॉट ऑफ b 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 इंटू -7 म्हणजे काय होईल 2 चा स्क्वेअर 4 मायनस किती होतील 7 3 जा 21 21 4 जा 84 प्लस 84 विच इज इक्वल टू काय येईल 88 ट्रायंगलची व्हॅल्यू काय आली 88 म्हणून शोधा देअरफॉर m इज इक्वल टू आता व्हेरिएबल m आहे म्हणजे m ची व्हॅल्यू काय येईल -b प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac आपला फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे अपॉन 2a विच इज इक्वल टू -b मायनस ऑफ 2 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac व्हॅल्यू 88 डिवाइडेड बाय 2a 2 इंटू a ची व्हॅल्यू 3 विच इज इक्वल टू -2 प्लस और मायनस आता स्क्वेअर रूट ऑफ 88 चं स्क्वेअर रूट निघेल का तर नाही पण त्याला आपण स्प्लिट करू शकतो 4 इंटू 22 मध्ये 4 इंटू 22 डिवायडेड बाय 6 मग काय होईल विच इज इक्वल टू -2 प्लस और मायनस किती निघेले इथे 4चं बाहेर निघेल 2 स्क्वेअर रूट ऑफ 22 ओके इथे सोपं जाईल डिवायडेड बाय 6 मला वाटतं 2 कॉमन काढलं तर आणखी सोपं जाईल म्हणून यात विच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट -1 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 6 म्हणजे इथे येईल 2 1 जा 2 3 जा मग कॅल्क्युलेशन कसं होतं पहा इथे m इज इक्वल टू आता सेपरेट लिहूयात देअरफॉर m इज इक्वल टू -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 3 और m इज इक्वल टू -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 3 आपण हे व्हॅल्यूज अशाच ठेवाव्या लागतील कारण की याच्यामध्ये कॅल्क्युलेशन पुढे होत नाही आहे ओके चला नोट करून घ्या आपण पुढचा प्रॉब्लेम पाहूयात चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय पहा 5m² मायनस 4m मायनस 2 इज इक्वल टू 0 म्हणजे आपल्याला परत तेच वापरायला लागेल m साठी फॉर्म्युला कम्पेअर विथ am² प्लस bm प्लस c इक्वल टू 0 व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू b इज इक्वल टू c इज इक्वल टू a ची व्हॅल्यू येईल 5 b ची -4 c ची -2 आता डिस्क्रिमिनंट काढूया ट्रायंगल इज इक्वल टू b² मायनस 4ac ओके मग काय येईल b² ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू -4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 5 c ची व्हॅल्यू -2 मग किती होईल पहा 4 चा स्क्वेअर 16 5 2 जा 10 10 4 जा 40 मायनस मायनस प्लस 40 होईल इक्वल टू 56 आता ट्रायंगल मिळाला तर आपण लिहू शकतो m इज इक्वल टू -b प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a विच इज इक्वल टू -b मायनस ऑफ -4 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac व्हॅल्यू 56 आहे पहा डिवायडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5 ओके विच इज इक्वल टू मायनस ऑफ -4 बिकम +4 प्लस और मायनस आता 56चं आपलं स्क्वेअर रूट निघतंय का नाही पण याला 14 इंटू 4 केलं जाऊ शकतं पहा 4 इंटू 14 डिवायडेड बाय इथं किती आहे 10 मग आपण काय करूयात 4चं स्क्वेअर रूट निघेल 4
प्लस ऑर मायनस इथं 2 स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 10. परत 2 कॉमन निघतोय, इक्वल 2 इन ब्रॅकेट काय राहील पहा 2 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 10. आता 2 इथला 1 जा 2 5 जा अशाप्रकारे कॅल्क्युलेशन होईल. मग आपण काय लिहू शकतो, देअरफॉर m इज इक्वल टू 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 5 और m इज इक्वल टू 2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 5. अशा पद्धतीने आपण त्याचे रूट्स देऊ शकतो. चला पुढचं इक्वेशन काय पहा, वाय स्क्वेअर प्लस 1/3y इज इक्वल टू 2. आता 2ला इकडे आणूयात, पण इकडे पहिलं क्रॉस मल्टिप्लाय करून डिनोमिनेटर सेम करूयात, जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन सोपं जाईल. मग इथं काय होईल पहा, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 3y स्क्वेअर प्लस वाय अपॉन 3 इज इक्वल टू 2. इकडे मल्टिप्लाय लिहूयात, 3y स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल टू 2 इंटू 3. मग काय होईल 3y स्क्वेअर प्लस वाय हा पलीकडे प्लस 6 तयार होईल, तो इकडे -6 होईल इज इक्वल टू 0. आता कंपेअर करूयात, कंपेअर विथ ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. व्हॉट डू गेट, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू अँड सी इज इक्वल टू. 3 व्हॅल्यू मिळते आपल्याला. एची व्हॅल्यू मिळेल 3, बीची मिळेल 1 आणि सीची -6. मग काय करायचं आपल्याला, डिस्क्रिमिनंट ट्रँगल इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. काय येईल बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू, बी किती आहे 1, 1चा स्क्वेअर मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू 3, सीची व्हॅल्यू -6. मग काय होईल पहा 1चा स्क्वेअर 1, 4 3 12, 12 6 72 प्लस 72 विच इज इक्वल टू 73. ट्रँगलची व्हॅल्यू मिळाली. मग आपण काढूयात फॉर्म्युला, y इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग वायची व्हॅल्यू काय होईल, मायनस बीची व्हॅल्यू 1 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू 73. आता 73 हा प्राईम नंबर आहे, त्यामुळे तो काही चेंज होण्याची शक्यता नाही. डिवायडेड बाय 2 इंटू एची व्हॅल्यू 3, 2 इंटू 3. मग काय लिहू शकतो आपण, ही वाय. मग लिहू शकतो देअरफॉर y इज इक्वल टू -1 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 3 to the 6. म्हणजे काय लिहिता येईल एकदा, y इज इक्वल टू -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6 और y इज इक्वल टू -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6. अशा पद्धतीने आपण त्याचे प्रॉब्लेम्स सोडवू शकतो. ओके, चला तर मग नोट करून घ्या. पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. नेक्स्ट प्रॉब्लेम काय पहा, 5x स्क्वेअर प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0. कंपेअर विथ करूयात, कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. व्हॉट वी गेट, a इज इक्वल टू b इज इक्वल टू अँड c इज इक्वल टू. आपल्याला मिळेल पहा a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 13, c इज इक्वल टू 8. चला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढूयात. डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. काय येते, बी स्क्वेअर म्हणजे 13चा स्क्वेअर मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू 5 आणि सीची व्हॅल्यू 8. 13चा स्क्वेअर 169, 4 5 जा 20, 28 जा 160 मायनस 160 विच इज इक्वल टू 9 ओनली. ओके, डिस्क्रिमिनंट मिळाला आहे. मग आपण x इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. चला काय येईल, मायनस बीची व्हॅल्यू मायनस ऑफ 13 मायनस ब्रॅकेट 13 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 9 डिवायडेड बाय 2 इंटू एची व्हॅल्यू 5. ओके, विच इज इक्वल टू मायनस 13 प्लस ऑर मायनस 3, 9चा रूट 3 येईल डिवायडेड बाय 10. मग काय होईल, हा एक्सची व्हॅल्यू आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 13 प्लस 3 डिवायडेड बाय 10 और x इज इक्वल टू मायनस 13 मायनस 3 डिवायडेड बाय 10. म्हणजे काय होईल, x इज इक्वल टू मायनस 10 डिवायडेड बाय 10 और x इज इक्वल टू मायनस 16 डिवायडेड बाय 10. मग इथे कॅल्क्युलेशन पहा, 10ला 1 जा, इथे -1 जा, उत्तर -1 राहील. इथे 2 ने जाईल पहा,
2 5 जा आणि 2 -8 जा, -8 आपण 5 होईल म्हणजे x इज इक्वल टू -1 और x इज इक्वल टू -8/5 अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन्स मिळतील. ओके, चला तर मग नोट करून घ्या. आपण पुढचा एक प्रॉब्लेम पाहूयात. ओके, काय दिलं थर्ड क्वेश्चन, थर्ड अँड लास्ट क्वेश्चन आहे पहा. काय दिलं, विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन्स. म्हणजे आपला 3 मार्क्सची ॲक्टिव्हिटी दिसते, कारण की फ्लो चार्ट वगैरे 3 मार्क्सच्या ॲक्टिव्हिटीमध्येच विचारणारे क्वेश्चन आहेत. ओके, विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन. काय इक्वेशन आहे, x² + 2√3x + 3 = 0 युजिंग द फॉर्म्युला. काय सांगितलं त्यांनी, फर्स्ट स्टेप सांगितली पहा, कंपेअर इक्वेशन्स x² + 2√3x + 3 = 0 अँड ax² + bx + c = 0. फाइंड व्हॅल्यूज ऑफ ABC, जसे आपण रेग्युलर करतो. त्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac, म्हणजे डिस्क्रिमिनंट शोधायचा आहे. राईट द फॉर्म्युला, आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. आणि फोर्थ स्टेप काय म्हटली, सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ ABC अँड फाइंड रूट्स. म्हणजे आपलं फक्त रेग्युलर कॅल्क्युलेशन करायचं, फक्त त्यांनी शिकवलं आहे आपल्याला कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. चला तर मग आपण त्यांचे खूप खूप आभारी राहूयात आणि आपलं कॅल्क्युलेशन करूयात. चला करायचं सुरुवातीला. इक्वेशन काय आपलं, x² + 2√3x + 3 = 0. म्हणूयात कंपेअर विथ ax² + bx + c = 0. What do we get? A is equal to, b is equal to, and c is equal to. What is value of a? a ची व्हॅल्यू काय येईल 1, b ची 2√3 आणि c ची 3. ओके, a b c च्या व्हॅल्यू मिळाल्यात. तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढूयात, b² - 4ac. आता डिस्क्रिमिनंट म्हणतो मी डायरेक्टली म्हणलं चालतंय, आणि त्यांनी ती व्हॅल्यू मागितली म्हणून. इज इक्वल टू, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ b, 2√3 ब्रॅकेटचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू काय येईल 3. मग काय होईल, 2√3चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4, 4 आणि √3चा स्क्वेअर 3, 4 3 जा 12, इथं 4 3 जा 12 मायनस काय होईल 12 इज इक्वल टू 0. आपल्याला काय मिळाला, b² - 4ac किती मिळाला आहे, 0 मिळाला आहे. तर थर्ड स्टेप काय करायची आपल्याला, राईट द फॉर्म्युला. फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला काय आहे, x इज इक्वल टू -b ± स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a. ओके, चला व्हॅल्यू पुट करूयात. -b मायनस ऑफ 2√3 ± स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac व्हॅल्यू 0 डिवाइडेड बाय 2a. 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1. ओके, म्हणजे काय होईल पुढे पहा, विच इज इक्वल टू किंवा -2√3 डिवाइडेड बाय 2, कारण की पुढे प्लस और मायनस 0 होता, तो काही राहत नाही. हा 2 कॅन्सल होईल, काय शिल्लक राहील, x इज इक्वल टू -√3. म्हणू शकतो देअरफॉर रूट्स आर, आपल्याला काय माहिती आहे, कधी क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल त्याचे रूट काय असतात, 2 रूट असतात. म्हणजे कोणते असतील, x इज इक्वल टू -√3 अँड x इज इक्वल टू -√3. दोन्ही पण आयडेंटिकल रूट्स आहेत, सारखे रूट्स आहेत. ओके, त्यामुळेच एकदा लिहिले त्यांनी. फॉर्म्युलामध्ये आपल्याला एकदाच मिळतात. आपण फॅक्टरायझेशनमध्ये कंप्लीटिंग स्क्वेअरमध्ये पाहिले होते, 2 वेळा येऊ शकतात, पण फॉर्म्युला मेथडने ते एकदाच येऊ शकतात. ओके, चला तर मग नोट करून घ्या. आपलं पहिल्या स्टेपचं सोल्युशन काय होतं, ABCच्या व्हॅल्यूज, a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2√3, c ची व्हॅल्यू 3. दुसऱ्या स्टेपचं सोल्युशन b² - 4ac व्हॅल्यू 0. तिसऱ्या स्टेपचं सोल्युशन काय होतं, फॉर्म्युला -b ± स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a. आणि फोर्थ स्टेपचं सोल्युशन रूट्स, ते काय होतं -√3 किंवा x इज इक्वल टू -√3 -√3. अशा पद्धतीने आपण देऊ शकतो. चला तर मग अशा पद्धतीने आपली एक्सरसाइज 2.4 संपलेली आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेचर ऑफ द रूट्स पाहणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.